नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण नितिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सर्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। श्री निमिचंद्र सिद्धांती देव विरचित हा बृहद्रव्य संग्रह नावाचा अनुपम ग्रंथराज आहे। या अंतर्गत 16व्या गाथेच्या आधारे आपण पुद्गल द्रव्याच्या विभिन्न पर्यायांची चर्चा करीत आहोत। एकदा गाथा आणि गाथेचा पद्यानुवाद आपण म्हणूया। सद्दो बंधो सुहुमो, सद्दो बंधो सुहुमो, सद्दो बंधो सुहुमो, सद्दो बंधो सुहुमो, थूलो संठान भेद तम छाया, स्थूलो संतान भेद तम छाया, उज्जोदादव सहिया, उज्जोदादव सहिया, पुग्गल दव्वस पज्जाया, पुग्गल दव्वस पज्जाया, शब्दबंध सूक्ष्म, शब्दबंध सूक्ष्म, स्थूलाकार खंड तम छाया, स्थूलाकार खंड तम छाया, रविशशि प्रकाश सहित, रविशशि प्रकाश सहित, पुद्गल द्रव्य पर्याया। पुद्गल द्रव्य पर्याया। शब्द, बंध, सूक्ष्म, स्थूल, आकार, खंड, अंधकार, सावली, उद्योत आणि आतप हे सर्व पुद्गल द्रव्याचे पर्याय आहेत। आपण विभिन्न पुद्गल द्रव्यांच्या या पर्यायांच्या माध्यमातून वस्तू स्वरूपाचं परिज्ञान करून घेत आहोत। काल आपण पाहिलं की कशा प्रकारे भेद आणि पुद्गल द्रव्याची तुकड्यांमध्ये विभक्त होण्याची शक्ती जेव्हा पर्यायींच्या माध्यमातून व्यक्त होते, तेव्हा त्या पुद्गल पर्यायीला भेद या नावाने ओळखलं जातं आणि तो भेद रूपी पर्याय हा स्वतंत्र रीतीने पुद्गल द्रव्याची पर्याय आहे। त्यामध्ये अन्य द्रव्यांचं कोणतंही कर्तृत्व नाही। विशेष गोष्ट आहे पहा। सगळे बसला आहात व्यवस्थित, सगळे बसलेला आहात, बसले व्यवस्थित बसले। कुठे बसलेला आहात? आम्ही आपापल्या ठिकाणी बसलेलो आहोत। कोणी खुर्चीवर बसला असेल, कोणी चटईवर बसला असेल, है ना, कोणी अन्य लाकडी आसनावर बसला असेल, पाटावर बसला असेल, है ना, खरंय की नाही? आचार्य म्हणतात आपण या कशावरही बसू शकत नाही। नाही, का नाही बसू शकत? कारण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करताना स्पर्श होत नाही। हा, तो प्रश्न का आला नाही म्हणून मी वाट बघायला लागलोय कालपासून। कालपासून या प्रश्नाची वाट पाहतो आहे। काय बघा, खूप सुंदर प्रश्न विचारलाय। बोला, काय सांगितलं? अण्णा, खुर्चीवर बसला आहात तुम्ही, पण तुमचा आणि खुर्चीचा स्पर्शच होत नाही। हो का? कारण तुम्ही जीव द्रव्य आहात, खुर्ची पुद्गल द्रव्य आहे, त्यामुळे स्पर्श होत नाही। असं नाही, तुमच्या शरीराचा आणि खुर्चीचा परस्पर स्पर्श होत नाही। ऐका, हा पुद्गलाचा सुद्धा स्पर्श होत नाही। मग तुम्ही म्हणाल बरोबर आहे, माझ्या शरीराचा आणि खुर्चीचा स्पर्श होणार नाही कारण आम्ही कपडे घातलेले आहेत ना।
मग कपड्यांचा आणि खुर्चीचा स्पर्श होतोय, आमच्या शरीराचा तरी कुठे स्पर्श होतोय? नाही, तुमच्या कपड्यांचा आणि खुर्चीचा परस्पर स्पर्श होत नाही. ऐका ऐका, शंका अनेक येणार आहे, ती का आली नाही ह्याच आश्चर्य वाटत होतं, आज आली समोर. ऐका, म्हणजे ज्या चटईवर, काय विजयदादा, ज्या चटईवर तुम्ही बसलेला आहात त्या चटईचा आणि तुमच्या जीवद्रव्याचा स्पर्श नाही, तुमच्या शरीराचा आणि चटईचा स्पर्श नाही, तुमच्या कपड्यांचा आणि चटईचा स्पर्श नाही. बोला, काय अद्भुत आहे. स्वेटर घातल्यानंतर थंडी लागायची वाजते की नाही, राहते की नाही? बोला, कोणाला थंडी लागते? जीवद्रव्य अमूर्ती काय? बोला, शरीराला थंडीचा स्पर्श होतो, म्हणजे स्पर्श तेथे घडतो आणि तरी स्वतःच्या योग्यतेने, आणि त्यावेळेला हा जीव स्वतःच्या ज्ञानाद्वारे त्या थंड रूप पर्यायीला, कुदगलाच्या पर्यायीला जाणतो आणि मोहाद्वारे ही थंड रूप शरीराची पर्याय माझ्यासाठी आकुलता उत्पन्न करते. या अज्ञानाद्वारे आम्ही दुःखी होतो. वेदन होणार, मग वेदन होणार, वेदन होणार म्हणजे वेदन नाही, ज्ञान होणार. वेदन करायचं की नाही हे जीवानं ठरवायचं आहे. त्याच वेळी तिथेच असणारे नग्न दिगंबर मुनिराज त्या थंडीला कसे बरे सहन करतात, त्या थंडीच्या परिशहाला कशा प्रकारे जिंकतात? का त्यांना इंद्रिया नाहीत? का त्यांना त्या थंडीचं ज्ञान नाही? मग ते कुठे स्वेटर घालतात? बोला, ते मुनिराज आहेत, म्हणजे ते मुनिराज आहेत, ते मुनिराज आहेत. म्हणजे याचा अर्थ ते काय अजीव थोडेच बनलेत, ते निर्जीव थोडे, त्यांना जाणीवा थोड्याच नाहीयेत असं आहे. त्यांना सुद्धा तितक्याच जाणीवा आहेत, त्यांना सुद्धा त्यांचं ज्ञान बरोबर होत आहे. परंतु झालेल्या ज्ञानामध्ये मोहाचा अंश मिसळून त्या ज्ञानाला म्हणजे परद्रव्याच्या ज्ञानाला स्वरूपाने भोगायचं की नाही हे जीवाच्या हाती आहे. हा जीवाचा पुरुषार्थ आहे. आणि बरोबर मुनिराज तेथे भेद विज्ञान साधतात. काय भेद विज्ञान साधतात? की ही थंडी, हे बाहेरचं हे थंड वातावरण, त्या थंड वातावरणाच्या निमित्ताने या शरीराची होणारी स्वतःच्या योग्यतेने थंड रूप अवस्था आणि त्या शरीराच्या थंड रूप अवस्थेला स्वतःच्या योग्यतेने जाणणारं जीवाचं ज्ञान, तीनही गोष्टी पूर्णरित्या भिन्न भिन्न आहेत. काय सांगितलं? बोला अण्णा, शंका विचारा. दुसरे हा. खंडित म्हटलं तुम्ही, आगीत उभा राहायचं नाही का? बरोबर आहे ना, त्याचंही उत्तर देतो ना, का नाही. 3 गोष्टी कोणत्या वेगवेगळ्या सांगितल्या? सगळे तयार आहेत ना, तयार म्हणजे सिद्ध आहेत ना. ज्ञानाची योग्यता जोखली आहे की नाही? 3 गोष्टी कोणत्या सांगितल्या? फार सुंदर आहे. म्हणजे आम्ही म्हणतो ना, आम्ही भरपूर शास्त्र वाचतो पण आमच्या आचरणात येत नाही किंवा ते आचरणात उतरत नाही, आम्हाला ते तेवढं प्रॅक्टिकल करायला जमत नाही. या शास्त्रीय सिद्धांतांचं प्रॅक्टिकल कसं करायचं, जीवनामध्ये कसं उतरवायचं, ते त्याची गोष्ट सांगतोय आता. 3 गोष्टी पूर्ण स्वतंत्र आहेत. कोणत्या? पहिली गोष्ट, बाहेर जे थंड वातावरण आहे, ज्याला आम्ही थंडी म्हणतो, ती स्वतंत्र गोष्ट आहे, वातावरण. आता त्या थंडीच्या निमित्ताने ही जी शरीराची थंड रूप अवस्था होते ती स्वतंत्र गोष्ट आहे. कारण हे शरीर स्वतंत्र पुद्गल द्रव्य आहे. बाहेरच्या थंडीमुळे शरीर थंड पडलं हा व्यवहार आहे. मुळात तसं नाही. शरीराची थंड रूप परिणाम करण्याची शरीराची स्वतःची योग्यता आहे. काय सांगितलं? समजते काय सांगितलं अण्णा? मग बाहेर थंडी आहे म्हणून आम्हाला थंडी लागते, बाहेर गरमी आहे म्हणून आम्हाला उकाडा आणि उष्मा वाटतो. हे व्यवहार कथन झालं, हे व्यवहार कथन आहे. मुळात वस्तुस्थिती अशी आहे की बाहेरच्या थंडी बाहेरमध्ये आहे, शरीराचं थंड रूप परिणामान शरीरामध्ये आहे, कारण दोन्ही द्रव्य वेगवेगळी आहे. आता हे कळालं पहिलं भेद विज्ञान, पहिलं भेद विज्ञान. आता दुसरं, शरीराची ही जी थंड रूप अवस्था झाली, कोणतं बघा की किती कान थंड झालेत,
बघा जे शरीरामध्ये हुडहुडी भरली आहे, हे जे शरीरावरती काय रोमांच आलेत, काय काटा उभा राहिलेला आहे थंडीने, ही शरीराची स्वतःची स्वतंत्र योग्यतेने झालेली अवस्था आहे. आणि त्या वेळेला जीव स्वतःच्या ज्ञानाद्वारे, स्वतःच्या ज्ञानाच्या योग्यतेने दोन्ही गोष्टींना जाणतो. कोणत्या दोन गोष्टींना? बाहेरच्या थंड वातावरणाला पण जाणतो आणि शरीराची थंड रूप अवस्था झाली तिलाही जाणतो. परंतु ज्ञानाने हे जे जाणलं ते ज्ञानाचा स्वतंत्र परिणाम आहे. बाहेर थंडी आहे म्हणून ज्ञानाला थंडीचं ज्ञान झालं असं नाही. काय काय चाललंय माणकापूर यांना, हे काय काय सांगितलं? हे शरीर थंड रूपाने परिणमलं म्हणून ज्ञानामध्ये थंडीचं ज्ञान झालं असं नाही. समजलं का? ती ज्ञानाची स्वतंत्र योग्यता आहे. का स्वतंत्र योग्यता आहे? उदाहरण सांगतो, त्याचं कारण सांगतो. सर्वज्ञ परमात्मा, सर्वज्ञ भगवान एकाच समयाला आमच्या थंडीचं हे जे परिणमन आहे, शरीराचं परिणमन, ते जाणतात की नाही? मग त्यांना थोडीच थंडी लागते आहे. समजलं काय म्हणायचं आहे? त्यांच्या ज्ञानाच्या योग्यतेने ते विश्वातील सर्व पदार्थांना जाणतात. असंच आमचं ज्ञान सुद्धा स्वतःच्या योग्यतेने, स्वतःच्या स्वसामर्थ्याने या शरीराच्या थंड रूप अवस्थेला जाणतं. ठीक आहे? तीन गोष्टी पूर्ण स्वतंत्र आहेत, कारण तीन द्रव्य स्वतंत्र आहेत आणि या तीन द्रव्यांच्या या तीन पर्यायी देखील पूर्ण स्वतंत्र आहेत. आता या तीन पर्यायींना पूर्ण स्वतंत्र मानणारा, जाणणारा जीव पुरुषार्थी आहे, मोक्षमार्गी आहे. आणि या उलट या तीन पर्यायींना एकमेकांशी जोडून पाहणारा, एकमेकांशी निगडीत जाणणारा जीव हा अपुरुषार्थी, अज्ञानी आणि मिथ्या दृष्टी आहे. अज्ञानी जीव काय म्हणणार? बाहेर थंडीचा कडाका पडलेला आहे म्हणून मला थंडी लागते आहे, म्हणून शरीराची थंड रूप अवस्था झाली आहे. आणि शरीराची थंड रूप अवस्था झालेली आहे म्हणून मला थंडीचं ज्ञान होत आहे. ही दुसरी मिथ्या मान्यता. पहिली मिथ्या मान्यता कोणती? थंडीचा मौसम आहे म्हणून माझं शरीर थंड झालं असं मानणं, हे अज्ञान. शरीर थंड आहे म्हणून मला थंडीचं ज्ञान झालं, हे दुसरं अज्ञान. आणि तिसरं, या थंड शरीराची अवस्था माझ्यासाठी अहितकारक आहे, दुःखदायक आहे, अशा प्रकारची धारणा करणं म्हणजे त्या थंडीचं वेदन करणं, त्या अज्ञानाचं वेदन करणं, भोगणं, ही जीवाची तिसरी भूल, तिसरा त्याचा अपराध आहे. समजलं का? आता तुमच्या शंकेपर्यंत येणार आहे, काळजी करू नका. लक्षात आलं काय सांगितलं? कुठे अडचण आहे? मग मुनिराज आम्हाला म्हणून थंडी लागते. मुनिराज त्याच वेळी काय करतात बघा, स्वेटर नाही, कुठल्याही प्रकारचं वस्त्र नाही, कोणत्याही प्रकारचं आवरण नाही, आणि म्हणतात की शीतकाल नदी तटपर. थंडीच्या दिवसांमध्ये मुनिराज नदीच्या किनारी जाऊन तपश्चर्या करतात. नदीच्या किनारी काठावरती तर प्रचंड थंडी असते. बोला, शेताला पाणी पाजलं असेल तर थंडीत जायला होत नाही. का होत नाही? पाणी पाजले ना, गारवा आणखी वाढलेला असतो. आणि मुनिराज मुद्दाम तेथे जाऊन तपश्चर्या करतात. का? पावसामध्ये जिथं खूप पाऊस पडतो अशा झाडाखाली जाऊन तपश्चर्या करतात. गरमीमध्ये, उन्हाळ्यामध्ये पर्वत शिखरावरती जाऊन, जिथे सगळ्यात जास्त ऊन लागतं तिथं जाऊन ते तपश्चर्या करतात. का? त्याचं कारण आहे, कारण तेथे त्यावेळी त्यांना एकांत मिळतो. चुकून सुद्धा तेथे दुसरं कोणी तपश्चर्येमध्ये बाधा करणारं कोणतंही तत्व तिथं येतच नाही. उन्हाळ्यात कडाक्याच्या उन्हामध्ये डोंगरावरती कोण जाणार? थंडीच्या कडाक्यामध्ये नदी किनारी कोण जाणार? आणि पावसामध्ये जिथं सर्वात जास्त पाऊस लागतो अशा ठिकाणी कोण जाणार?
असं त्यांचं स्वरूप आहे. सांगण्याचं तात्पर्य आता मूळ गोष्टीकडे येऊया. मूळ गोष्ट ही आहे की मुनिराजांना शीत इत्यादींचं, थंडी इत्यादीची बाधा का होत नाही? कारण ते याला पूर्णपणे भिन्न भिन्न जाणतात. ते स्वतःला ज्ञान मात्र अनुभवतात. स्वतःला शरीर रूप मानत नाहीत, शरीर रूप अनुभवत नाहीत. आणि म्हणून त्या शरीराच्या शीतरूप परिणामनाला स्वतःच्या ज्ञानमय परिणामनापासून भिन्न जाणतात, भिन्न मानतात, भिन्न वेदन करतात आणि त्यामुळे ते त्या शीत परिशहाला सहजरित्या जिंकतात. आमचं काय होतं? आमची धारणाच ही आहे की शरीर म्हणजे मी. शरीराची जी काय अवस्था होते ती माझी अवस्था. मुळात इथेच भेदविज्ञान नसल्यामुळे त्या शरीराच्या वेदनाला, शरीराचं जे काही परिणामन होत आहे आणि त्याचं जे आम्हाला ज्ञान होत आहे त्याच्यामध्ये एकपणा केल्यामुळे तेथेच दुःखाची उत्पत्ती होते. पज्जय मूढाही परसमया, पर्यायीमध्ये मूढ होणं, त्या पर्यायीशी एकरूप होणं आणि स्वतःच्या द्रव्य स्वभावाला विसरणं, येथेच दुःखाची उत्पत्ती होते आणि तेथेच आम्हाला दुःख भोगायला सुरुवात होते. प्रश्न एक विचारलाय आता की ज्ञान आणि वेदन याच्यामध्ये काय फरक आहे? पहा, रसगुल्ला किंवा गुलाबजाम खाताना आनंद येतो की नाही? बरं वाटतं की नाही? बोला. पुरणाची पोळी आणि गव्हाची खीर, जास्त सांगत नाही, रात्रीची वेळ आहे, पाप मला लागेल. स्वाद येतो की नाही? आनंद, आल्हाद वाटतो की नाही खाताना? प्रश्न हा आहे की आम्हाला हे पदार्थ चाखताना आणि खाताना खूप बरं वाटतं. आम्ही त्याचा स्वाद घेत घेत खातो. कित्येक वेळा लवकर गिळतच नाही, तोंडामध्येच घोळवतो. का? कारण त्याचा स्वाद जास्तीत जास्त वेळ भोगता यावा. मला प्रश्न विचारायचा आहे, तेच पदार्थ कदाचित मुनिराजांना आहारामध्ये प्रासूप पद्धतीने जर मुनिराजांना आहारामध्ये देण्यात आले तर त्यावेळेला त्यांना त्यांचं ते भोगणं घडतं का घडत नाही? त्यांना त्यांचा तो आनंद येतो की येत नाही? अथर्वांना काय वाटतंय? नाही येणार? नाही. आम्हाला जशी त्या इंद्रियांची गृद्धता, त्या इंद्रियांची तृप्ती होते तशी त्या मुनिराजांना गुलाबजाम खाल्ल्यानंतर होणार नाही. मिष्टान्न, खीर इत्यादी खाल्ल्यानंतर त्यांना तसा आनंद अजिबात येत नाही. अण्णा ऐका, येत नाही. मग याचा अर्थ त्यांना खीर गोड आहे का कडू आहे कळतच नसेल. बोला बोला. त्या पदार्थाचा काय स्वाद आहे ते पण कळत नसेल. नाही, स्वाद तर कळतो. ही खीर गोड आहे हे तर लक्षात येतं, परंतु हा गोड पदार्थ इष्ट आहे, हा गोड पदार्थ खाण्याने आनंद होतो, ही भावना उत्पन्नच होत नाही. हा आहे ज्ञान आणि वेदन यामधला फरक. मुनिराजांचं ज्ञान खीर इत्यादींचं ग्रहण करीत असताना, आहारामध्ये खीर ग्रहण करीत असताना ही खीर गोड आहे या ज्ञानापुरतच मर्यादित राहतं. हे आहे त्यांचं परपदार्थांचं ज्ञान. आणि आम्ही जेव्हा ती खीर खातो तेव्हा ही खीर गोड आहे हे ज्ञान तर करतोच, पण एक पाऊल पुढे जाऊन, एक पाऊल कशाला 10 पावलं म्हणा, काय म्हणतो की ही खीर गोड आहे, स्वादिष्ट आहे, आनंददायक आहे, माझ्यासाठी इष्ट आहे. पोट भरलं खरं मन भरलं नाही. याचं नाव आहे वेदन करणं. आणि हे वेदन आम्ही या पद्धतीने करतो म्हणून आमची चर्या किंवा आमचं आचरण हे शुद्ध होत नाही. आणि म्हणून आमचं तत्वज्ञान हे केवळ बोलण्यापुरतं, शिकण्यापुरतं, शिकवण्यापुरतं मर्यादित राहतं, ते आचरणात येत नाही. बोला, ह्याच्यावर सोपा उपाय काय? नीतीजी, सोपा उपाय काय? सोपा उपाय हा आहे उद्यापासून खीर खायचं बंद करणे, उद्यापासून गोड खायचं बंद करणे. अरे हे तुझ्या हातात नाही.
तीर्थंकरांना सुद्धा खिरीचा आहार मिळालाय. बोला, तुझ्या पुण्य पापाच्या उदयानुसार जे ते संयोग वियोग प्रसंग तुझ्या जीवनात होत राहणार, ते कंट्रोल करणं तुझ्या हातात नाही. अण्णा लक्षात आलं का? तुझ्या हातात आहे त्या प्रसंगांमध्ये ज्ञानाचं सामर्थ्य वाढवून स्वतःला ज्ञानापुरतं मर्यादित करणं, त्याच्या पुढे वेदन करणं, मोह करणं, रागद्वेष बुद्धी करणं, इथपर्यंत त्याला जाऊ द्यायचं नाही. हा जीवाचा पुरुषार्थ आहे. बोला, समजलं का? आमच्यापैकी बरेच लोक, आमच्यापैकी म्हणजे स्वाध्याय करणाऱ्यांपैकी बरेच लोक हे स्वाध्याय रूपी शास्त्र समजल्यानंतर लगेच अनुकूल प्रसंग आहेत त्यांना सोडायचं आणि स्वतःला कठोर कठोर प्रसंगांमध्ये गुंतवायचं आणि त्याद्वारे धर्म झाला असं मानायचं. बाबा रे, याचं नाव धर्म नाही, याचं नाव धर्म नाही. बोला, मी विचारतो, विचार करून सांगा, विचार करून सांगा. मुनिराज एक दिवस एक मुनिराज आहेत की जे आहार ग्रहण करून आलेत. चौगल्यांना विचार करून सांगा. एक मुनिराज नुकतेच आहार ग्रहण करून आलेत निर्दोष पद्धतीनं, सर्व प्रकारचे ते जे अंतराय आणि जे काही सर्व बाधा आहेत, दोष आहेत ते टाळून एक मुनिराज आहार ग्रहण करून आले, सुनीलजी. आणि दुसरे मुनिराज 2 दिवस झाले उपवासामध्ये आहेत, अजिबात आहार ग्रहण केलेला नाही. बोला, कोणत्या मुनिराजांना धर्म अधिक झाला? कोणाला धर्म अधिक झाला? नाही, दोघांना धर्मामध्ये काही फरक नाही आहे. समजलं का? एकाने आहार ग्रहण केला म्हणून त्यांना धर्म कमी झाला, त्यांचे दोष वाढले, आणि दुसऱ्यांनी आहार ग्रहणच केला नाही म्हणून त्यांना धर्म जास्त झाला, असं नाहीये. मग धर्म कशामध्ये नाव आहे? आहार ग्रहण केल्यानंतर सुद्धा मी आहार ग्रहण करणारा नाही, मी चैतन्य रूप तत्व आहे. हे आहार ग्रहण करण्याचं कार्य शरीराचं आहे, मी तर केवळ त्याचा ज्ञाता दृष्टा आहे. अशा प्रकारे स्वतःला निजद्रव्याशी बांधून ठेवणं याचं नाव धर्म आहे. आणि त्याच वेळेला दुसरे मुनिराज, मी उपवास केला, मी उपवास करणारा नाही. उपवास करणं, आहार ग्रहण न करणं हे कार्य शरीराचं आहे. बोला, आहार ग्रहण करणं हे कार्य शरीराचं असेल तर आहार ग्रहण न करणं हे कार्य कोणाचं असणार? शरीराचं. ती सुद्धा त्याचीच योग्यता आहे. मी त्या ज्ञानाचा कर्ता आहे, मी त्या गोष्टीचा, त्या घटनेचा ज्ञाता दृष्टा आहे. अशा प्रकारे पुन्हा जे स्वतःला उपवासाच्या क्रियेचा कर्ता न मानता ज्ञाता दृष्टा मानतात ते सुद्धा तितकाच धर्म करतात. त्यामुळे या दोघांनाही समान धर्म आहे. दोघांच्या क्रिया वेगवेगळ्या दिसतात. एकानं आहार ग्रहण केलाय आणि एकानं आहाराचा त्याग केलाय. एक जण ग्रहणाचा ज्ञाता दृष्ट आहे, एक जण त्यागाचा ज्ञाता दृष्ट आहे. दोघेही स्वभावामध्ये स्थित आहेत आणि म्हणून दोघांना समान धर्म आहे. मला अशी शंका आहे. बोला. आहार करताना जर अंतराय झाला असता हा, तोही उपाशीत असता, हा, आणि ऍक्च्युअली मी ठरवून उपास केला हा, तोही बंद, आणि आहार केलेली मुली, हा, या तिघांचे समान असलं पाहिजे. सगळे 6व्या 7व्या गुणस्थानात झुलणाऱ्या मुनिराजांची शुद्धता एकसारखी. पण आहार काय सांगितलं? मग ते आहार ग्रहण करू देत, आहार ग्रहण नाही करू देत, काय, आणि उपवास करू देत, अगर काय म्हणता येईल अंतराय आल्यामुळे माघारी येऊ देत, काही फरक पडत नाही. गुणस्थान कोणतं आहे? 6वं 7वं. 6वं 7वं गुणस्थान झुलत राहतात ना, त्यामुळे सर्वांची शुद्धता सारखी आहे. हा, कारण मुळात धर्म आहाराशी संबंधित नाहीये. हो, बोला, धर्माचं नाव आहार ग्रहण करणं न करणं याच्याशी नाहीये. हा, क्रियात्मक रूपामध्ये जो उपवास धारण करील त्याला व्यवहार धर्माची अधिकता सांगितली जाईल, परंतु तो व्यवहाराने सांगितलेला आहे. येथे मुळात जो रत्नत्रयात्मक धर्म आहे, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप वीतरागता
रूपी धर्म आहे त्याच्यामध्ये सर्व जीवांची परिणती समान आहे, कारण त्यांनी स्वतःला परद्रव्यांच्या वेदनामध्ये संलग्न केलेलं नाही, स्वतःला ज्ञानापुरते मर्यादित केले आहे. एक झालं, पण इच्छा आहे म्हणून मी आहाराला उठलो. हा ठीक आहे ना, पण मी इच्छा करीतच नाही ना, इच्छेपासून मी भिन्न आहे ना, मी इच्छेचा ज्ञाता दृष्टा आहे, इच्छांचा करता नाही. मग एकाने आहाराची इच्छा केली, दुसऱ्याने उपवासाची इच्छा केली, मग इच्छा तर समान झाली की नाही? प्रश्न कळाला का? आहाराची इच्छा करणाऱ्यांपेक्षा उपवास करणारा श्रेष्ठ आहे, नाही का? नाही, कारण एका मुनिराजांनी आहार ग्रहण करण्याची इच्छा केली आहे, तो दुसऱ्यांनी उपवास करण्याची इच्छा केली आहे. इच्छेमध्ये दोघेही समानच आहेत, इच्छा दोघांना आहेच की नाही? समजून घ्या. यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही इच्छांपासून जे मुनिराज स्वतःला भिन्न समजतात, हो हो, ते पुरुषार्थी आहेत, ते धार्मिक आहेत. अद्भुत आहे. अशा प्रकारे हे तत्वज्ञान आहे, अशा प्रकारे हा स्वभाव आहे. बोला. थोडस क्लिष्ट वाटेल, हरकत नाही, पण अहो जाता जाता आपण समयसार ग्रंथाचा दुसरा कर्ता कर्म अधिकार पाहिला. तुम्हाला का त्याचं सार आहे? बोला, आणखी काय हवंय? जेव्हा डिटेलमध्ये शिकायचं होईल तेव्हा शिकू, पण निदान आपल्याला त्याचा असा इसेन्स मूळ मिळाला पाहिजे. बघा, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन नाही घडलं तर मग या सर्व प्रपंचाचा आपल्याला काय लाभ होणार आहे? लक्षात आले? मूळ प्रश्न काय होता? आम्ही चटईवर बसलोय आणि आमचा स्पर्श झाला नाही, हे कसं काय? आम्ही खुर्चीवर बसलोय आणि बरं एक सांगा, तुम्ही ज्याच्यावर बसलेले आहात त्याचा तुम्हाला आधार आहे की नाही बसण्यापुरता? बोला. नाही, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला आधार देऊ शकत नाही. बोला, आम्हाला खुर्ची कशी पाहिजे? हात असलेली पाहिजे. बोला, बसताना काय पाहिजे? काहीतरी टेकायला पाहिजे, आहे की नाही? बसमध्ये गेल्यानंतर बसायला काहीतरी पाहिजे. बोला. लोक पंडितजी तुमचं एक वय अजून आहे, आमचं आता नाही. बाबाने नाही, वास्तवामध्ये या गोष्टीचा आधार आम्ही पाहतो, परंतु वास्तवामध्ये एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला आधार देत नाही. मग याच्यावरती फार सुंदर प्रश्न विचारलाय आज सुनील अण्णा आहे तिथे, त्यांनी विचारला प्रश्न आज की मग स्पर्श होतो ते तो कसा काय? स्पर्श तर अनुभवण्यात येतो की नाही? प्रश्न फार मार्मिक आहे आजचा. तुम्ही म्हणता अग्नीच्या परमाणूंचा हाताला स्पर्शच झाला नाही, मग अग्नी उष्ण आहे, त्या अग्नीचा उष्ण स्पर्श आम्हाला जाणवला की नाही? मग तो स्पर्श न होता जाणवला का? सवाल समज में आया? तुमच्या हातामध्ये बर्फ दिलेला आहे, बर्फ कुठे ठेवला आहे ना? तुमच्या हातावर ठेवलेला आहे. मनीषाजी, तुमच्या तळ हातावरती बर्फाचा तुकडा ठेवलेला आहे. बोला, कसा ज्ञान कसं होतं? अनुभव कसा होतो? वेदन काय होतं? बर्फ कसा आहे? गरम गरम आहे, थंड आहे? थंड आहे. मग बर्फ थंड आहे, त्या थंड बर्फाचा थंड स्पर्श आपल्या हाताला झाला की नाही झाला? मग कारण थंड आहे हे आम्हाला जाणलं ना, आम्ही तो अनुभव घेतला की नाही? मग अनुभव घेतला तर स्पर्श करून घेतला का स्पर्श न होताच घेतला? उत्तर सांगतात बाबा रे, बर्फाचा स्पर्श न होताच बर्फ थंड आहे हे ज्ञानाने आपल्या योग्यतेने जाणलेले आहे. हे अद्भुत तत्वज्ञान आहे, हे समजणं महत्वाचं आहे. आणि हे लवकर समजत नाही बरं का, थोडा वेळ जातो आणि जाऊ दे, हरकत नाही. पुन्हा हे ह्याची सिद्धी करणार, हे असं अर्धवट ठेवणार नाही, सिद्धी करणार, त्याची प्रूफ देणार. त्याचं पहा काय सांगितलं की स्पर्श आणि पुद्गल द्रव्यामध्ये स्पर्श नावाचा गुण तर आहेच ना. मग स्पर्श रस गंध वर्ण जर गुण असतील आणि त्याचा स्पर्शच होत नसेल तर त्याला स्पर्श गुण असलेल्याचा काय फायदा? काय प्रश्न आहे बघा, काय सुंदर आहे. सुनीताजी लक्षात येते का? पुद्गल द्रव्याचा एक गुण आहे स्पर्श
आणि तुम्ही तर म्हणता आहात एक पुद्गल द्रव्य दुसऱ्या पुद्गल द्रव्याला स्पर्शच करीत नाही, मग त्या स्पर्श गुणाचा फायदा काय, लाभ काय? त्याचं उत्तर असं आहे, खूप मार्मिक आहे, ऐका. त्याचं उत्तर असं आहे की बाबा रे, पुद्गल द्रव्याचा स्पर्श गुण हे कुठे मिळणार नाही बरं का, फार दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, कान देऊ नाही का. पुद्गल द्रव्याचा स्पर्श गुण हे सांगत नाही की त्या पुद्गल द्रव्याचा दुसऱ्या पुद्गल द्रव्याशी स्पर्श होतो. ऐका, पुद्गल द्रव्याचा स्पर्श नावाचा गुण हे सांगत नाही, किंवा त्याचं कार्य हे नाहीये की दुसऱ्या पुद्गल द्रव्याला स्पर्श करणं, टच करणं, हे त्याचं कार्य नाहीये. मग त्याचं कार्य काय आहे? त्याचं कार्य केवळ 8 प्रकारे आहे. कोणतं? जड, हलका, वृक्ष, स्निग्ध, कोमल, कठोर, थंड आणि गरम. या पुद्गल द्रव्याच्या स्पर्श गुणाच्या 8 पर्यायी आहेत. बरोबर की नाही? हे शिकलोय की नाही आपण? जैन धर्म बेसिक नॉलेज मध्ये शिकलोय, आता पण शिकलोय. पुद्गल द्रव्याच्या स्पर्श गुणाच्या 8 पर्याय म्हणजे काय? पुद्गल द्रव्याची बर्फ नावाचं एक पुद्गल द्रव्य आहे, त्याचा एक स्पर्श नावाचा गुण आहे, आणि त्या स्पर्श गुणाची शीत रूप, थंड रूप पर्याय त्याच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. तुमच्या हाताला थंड स्पर्श व्हावा म्हणून त्याची थंड पर्याय नाहीये. समजलं का? त्याची पुद्गल द्रव्याची स्पर्श गुणाची थंड पर्याय त्याच्यापुरती मर्यादित आहे. आता तो बर्फ या तळ हातावर ठेवला असता त्या पुद्गल द्रव्याच्या स्पर्श गुणाच्या थंड रूप पर्यायीच्या निमित्ताने आपल्या तळ हाताच्या परमाणूंच्या योग्यतेने, सामर्थ्याने त्या हाताचे ते परमाणू स्वतःच्या योग्यतेने थंड रूप परिणमित होतात. पुद्गलच्या बर्फामुळे नाही, स्वतःच्या त्या परमाणूंच्या योग्यतेने. एवढं सगळं करण्यापेक्षा त्या बर्फामुळे हात थंड होतोय म्हणा आणि विषय मिटवा. एवढं सगळं अवघड करण्यापेक्षा, आणि संसारात फिरत राहा अनंत काळापर्यंत. एवढं सोपं असताना तुम्ही एवढं अवघड का करत आहात? बाबा रे, ते बर्फाचे परमाणू सर्व निकट आलेल्या सर्व परमाणूंना थंड करू शकत नाही. ज्याच्यात थंड होण्याची योग्यता असते त्याच परमाणूंना थंड होण्यामध्ये ते निमित्त बनतात. एवढं सांगितल्यावर तर कळायला पाहिजे शास्त्र स्वाध्यायी लोकांना. काय सांगितलं? बर्फ सर्वच पदार्थांना थंड नाही करू शकत. ज्या पदार्थामध्ये थंड होण्याची स्वतःची योग्यता आहे त्याच पदार्थाला तो बर्फ थंड करण्यामध्ये निमित्त होतो, सर्वांना नाही. याचा अर्थ बर्फ कोणाला थंड करतच नाही. ह्या तळ हाताला जो थंड स्पर्श झाला, ऐका ऐका ऐका, हाताला जो थंड स्पर्श झाला तो बर्फामुळे नाही, स्वतःच्या हाताच्या परमाणूंच्या परिणमण्याच्या योग्यतेमुळे. म्हणजे बर्फाचा थंडावा कुठे राहिला? बर्फात. आणि हात थंड झाला स्वतःच्या योग्यतेने. अहो, मग जीवानं काय केलं याच्यात? जीवाने बर्फ थंड आहे, हाताचे परमाणू थंड झाले आहेत असं ज्ञान केलं. आणि अज्ञानी जीवानं त्यांच्यामध्ये परस्पर संबंध लावला, कर्ता कर्म संबंध लावला. बर्फाने हात थंड झाला आणि थंड हातामुळे मला थंडी लागली आणि मला त्रास झाला. समजलं का? हा जो कारण कार्य संबंध आहे तो कुणी लावला? अज्ञानी जीवाने स्वतःच्या मोहाने लावला. मला सांगा, एवढ्या साध्या क्रियेमध्ये जर एवढं अज्ञान होत असेल तर घरामध्ये काय काय महाभारत घडतं, त्यावेळी आम्ही काय काय कल्पना करतो. बोला.
होत काय असतं आणि आम्ही काय काय कल्पना करून स्वतःला दुःखाच्या खाईमध्ये, दुःखाच्या दरीमध्ये लोटत असतो. बरोबर आहे की नाही गेलं? गॅसवरती ठेवलेलं दूध उतू गेलं. बोला, कशामुळे उतू गेलं? खालच्या अग्नीमुळे. खाली अग्नी पेटवली आहे की नाही म्हणून दूध उत गेलं की नाही? खालची अग्नीमध्ये आहे. दुधाचा उष्ण रूप परिणामन दुधामध्ये आहे. त्याची उफाळून जाण्याची योग्यता त्याची स्वतःची आहे. बोला, आणि त्या वेळेला तिथं महिलेचा जो काही दुर्लक्षपणा आहे ती तिची योग्यता आहे. बोला, आणि आम्ही म्हणतो तुझ्यामुळे दूध उतू गेलं. आहे की नाही? कारण कार्य संबंध नाही. बोला, ज्ञानी जीव यदा कदा, मग काय सांगायचं नाही का? मग अशा वेळी आपली मुलं बाळ काही चुकत असतील तर बोलायचं नाही का? बोलायचं ना. परंतु त्यावेळेला ज्ञानी जीव याचं भान ठेवतो की वास्तवामध्ये जे परद्रव्याचं परिणमन झालं त्याच्याबद्दल सांगायचं नाही आहे. त्यावेळेला जो प्रमाद घडला, त्यावेळेला जी परिणामांची असावधानता झाली, तो परिणाम कोणाचा? उदाहरणार्थ दूध उतू गेलं, ते दूध उतू गेलं ते दुधाचं परिणामान आहे, त्याच्याबद्दल दुःख नाही. पण त्यावेळेला हा जीव प्रमादी राहिला, या जीवाने दुर्लक्ष केलं, ज्ञानामध्ये गाफील राहिला, म्हणून त्याबद्दल त्याला सांगितलं जातं की ही तुझी चूक आहे, हे तू सुधारलं पाहिजेस. हा, ज्ञानामध्ये सजग राहून सुद्धा जर परिणामन तसं घडलं तर त्याचा दोष नाही त्या जीवाला. हो, गजब आहे. समजतंय काय सांगायचं आहे? खूप सुंदर आहे, खूप सुंदर तत्वज्ञान आहे. आणि म्हणून ज्ञानी जीव सुद्धा यदा कदाचित गृहस्थाश्रमामध्ये, भावाभावांमध्ये, पती पत्नींमध्ये किंवा माता पिता मुलांमध्ये जर ज्ञानी जीव सुद्धा यदा कदाचित भांडताना, सांगताना, रागावताना, चिडताना दिसतात. एवढंच काय, मुनिराज सुद्धा, आचार्य परमेष्ठी सुद्धा संघामधील मुनिराजांना प्रताडित करताना दिसतात, शब्दांच्या द्वारे त्यांना रागावताना दिसतात. तर तो जो त्यांना भाव दिसतो तो भाव सुद्धा कशामुळे आहे? तो त्या जीवाचे जे परिणाम स्खलित झाले त्या परिणामांमध्ये जागृती आणण्यासाठी आहे. परद्रव्याचं जे परिणामन झालं त्याच्यासाठी त्यांना कोणताही दोष नाही. समजलं का? खूप सुंदर. अण्णा लक्षात आलं तुमच्या? स्पर्श जो आम्हाला अनुभवण्यात येतो तो परद्रव्याच्या स्पर्शामुळे स्पर्शाचा अनुभव होत नाही. परद्रव्याचा स्पर्श परद्रव्यामध्ये आहे. उदाहरणार्थ, आगीमध्ये माझा हात गेला आणि हात भाजला, तर इथे सांगतात अग्नीच्या परमाणूंनी हाताला स्पर्शच नाही केला तरी सुद्धा हात भाजला. कसं काय? कारण अग्नीचे परमाणू अग्नीमध्ये राहिले, अग्निरूप द्रव्याच्या स्पर्श गुणाची उष्णता रूप पर्याय अग्नीमध्येच राहिली. त्या अग्नीच्या निकट संपर्काने, संयोगाने, निमित्ताने हाताच्या परमाणूंच्या स्वतःच्या योग्यतेने हाताची तशी भाजणे रूप अवस्था स्वतःच्या योग्यतेने झाली. आणि त्याच वेळेला अग्नी उष्ण आहे हे जीवाने ज्ञान केलं. हाताची अशी भाजणे रूप जखमी रूप अवस्था झाली आहे ह्याच सुद्धा जीवाने ज्ञान केलं. आणि ही अवस्था माझ्यासाठी अनिष्ट आहे अशा प्रकारचा अज्ञान करून, अशा प्रकारचा मोह करून त्याने त्याचं वेदन केलं आणि तो दुःखाला प्राप्त झाला. बोला, समज में आया? मी सांगतो म्हणून तुम्हाला समजतं की नाही? नाही, मी सांगितल्यामुळे समजत नाही. मी सांगितल्यामुळे समजत असतं तर सगळ्यांना समान समजलं असतं, पण नाही. ज्याची जितकी योग्यता त्यालाच तेवढं समजणार. बोला, काही वेळेला कसं होतं म्हणजे सगळेजण ऐकतात, एकाला पहिल्यांदाच समजतं, एकाला दोनदा सांगितल्यावर समजतं, एकाला 10 वेळा सांगितल्यावर समजतं, एकाला शेवटपर्यंत समजतच नाही. असंही घडतं. कशामुळे? स्वतःच्या योग्यतेमुळे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, आज सांगितलेलं किती दिवस लक्षात राहणार? ही कुणाची योग्यता? ही ज्याची त्याची योग्यता. बोला,
आज सांगितलेलं एकाच्या वर्षभर लक्षात राहील, एकाच्या 2 महिने लक्षात राहील, एकाचं 2 दिवस लक्षात राहील. ही त्याची स्वतःची योग्यता. मग त्यावेळी मी अहंकार कशाबद्दल करायचा? काय मी सांगतो म्हणून सर्वांना समजतं, असं गजब तत्वज्ञान आहे. मग एवढं कळतं तर मग दीक्षा का नाही घेत सगळे? एवढं समजतं तर दीक्षा का नाही घेत? कारण केवळ समजलेलं आहे, अजून त्याचा प्रयोग वारंवार करून त्याला धार येणं बाकी आहे. काय नाही, समजणं गोष्ट वेगळी आहे आणि समजून त्याचा वारंवार प्रयोग करून त्या ज्ञानाला धार आल्यानंतर मग त्याची वैराग्याची वृद्धी होते, चारित्र्याची विशुद्धता होते आणि मग तो विरक्त होऊन खऱ्या अर्थाने गृहस्थाश्रमाचा त्याग करतो. हे असं आहे. होणार ना, तेही होणार, का नाही होणार? जर दिशा आम्ही योग्य धरली असेल, जर दिशा आमची अगदी सम्यक असेल तर आमची दशा सुद्धा एक ना एक दिवस सम्यक झाल्याशिवाय राहणारच नाही. तर जायला आम्ही दुसरी कोणती दिशा ठेवलीच नाही. भलेही आमचा स्पीड कमी असेल, काय ना, भलेही आमची गती कमी असेल, पण दिशा योग्य असेल तर एक ना एक दिवस आहे त्या गतीनुसार सुद्धा आम्ही त्या टप्प्याला, त्या पडावाला प्राप्त केल्याशिवाय राहणार. पण ज्याची दिशाच चुकली असेल त्याचा काही भरोसा नाही बाबा, त्याचा काही भरोसा नाही. समजलं काय? आज पुन्हा स्पर्शच झाला. हा, आधार नाही, आधार आधेय संबंध 2 द्रव्यांमध्ये नसतो. आधार आधेय संबंध एकाच द्रव्यामध्ये असतो. तो 2 द्रव्यांमध्ये नक्की सांगितला जातो, त्याला व्यवहार नय म्हणतात. मी खुर्चीच्या आधारे बसलेलो आहे, बोला, ही जमिनीच्या आधारे मी राहतो आहे, हा व्यवहार आहे. वास्तवामध्ये जमिनीचा आणि खुर्चीचा परद्रव्यांना स्पर्शच होत नाही, हा निश्चय आहे. असंही म्हटलेलं आहे की तनुवाद्वारे वेगळ्या न 3 मध्ये विशेष आजारी त्याच्यामुळे हा सगळं 3 लोक. हा, व्यवहाराने कथन कोणतंही करता येईल. व्यवहाराचा कुठेही निषेध नाही आहे, कथन पद्धतीचा कुठेही निषेध नाही आहे. सर्व प्रकारे कथन होऊ शकतात, ती जाणण्यासाठी सांगितली आहेत. कोणतं द्रव्य कोठे या विश्वामध्ये, विश्वाच्या पसाऱ्यामध्ये शोधायचं कुठं? काय समजतं का काय सांगायचं आहे? सुनीलजी, तुम्हाला शोधायचं कुठं? ते बघा, ते खुर्चीवर बसले आहेत. हा त्या तुम्हाला शोधण्यासाठी, तुमचा निकट संयोग कोठे आहे ते शोधण्यासाठी आम्ही खुर्चीचा पत्ता दिला की ते खुर्चीवर बसले आहेत. तो व्यवहार झाला. वास्तवामध्ये प्रत्येक द्रव्य स्वतःच्या प्रदेशांमध्ये स्थित आहे, ते परद्रव्यामध्ये स्थित नाही. बोलताना नेहमी व्यवहारच बोलला जाईल, सांगताना नेहमी व्यवहारच सांगितला जाईल. उद्या म्हणाल ते प्रवचन करणारे शास्त्री कुठे आहेत? सगळे म्हणतील आपापल्या प्रदेशांमध्ये बसलेले आहेत. हे असं उत्तर देऊन नाही चालणार. समजलं का? उत्तर देताना हेच सांगावं लागेल, ते सांगलीत आहेत, ते अमुक हॉलमध्ये आहेत, ते अमुक त्या मंचावरती बसले आहेत, हे असंच सांगावं लागेल. सांगण्याचा, बोलण्याचा व्यवहार वेगळा आहे, कारण त्याचं प्रयोजन वेगळं आहे. आणि निश्चयाचं प्रयोजन आहे परद्रव्यांपासून हटून स्वद्रव्यामध्ये स्थित होणं, विकल्पांना शमन करणं, विकल्पांना कायमस्वरूपी हटवून आपल्या एकाग्र निजद्रव्यामध्ये स्थित होणं. आणि तेथे परद्रव्यांपासून हटण्यासाठी परद्रव्यांपासून असलेली भिन्नता निश्चयाद्वारे सांगितली जाते. आणि व्यवहारामध्ये एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याशी कसं संयोग रूपाने तिथे स्थित आहे हे त्याचा पत्ता सांगण्यासाठी व्यवहार नय सुद्धा उपयोगी पडतो. लक्षात आलं का? समजले काय सांगायचं आहे? तर अशा प्रकारे निश्चय आणि व्यवहार नयाची सुद्धा आपापली स्वतंत्र योग्यता, स्वतंत्र उपयोगिता आहे, स्वतंत्र प्रयोजन आहे. बोला, आम्हाला जायचंय शिखरजीला. शिखरजीला कसं जायचं? आजकाल फार सोपं झालंय. मी एकानं विचारलं शिखरजीला कसं जायचं, तर ते पटकन त्यांनी मोबाईल उघडला आणि ते दाखवलंय, बघा तुम्ही इथं आहे आणि हे शिखरजी इथं आहे. म्हटलं बरं झालं, तळ हातावरच शिखरजी आली. म्हटलं एका बाजूला इथं म्हटले तुम्ही इथं आहे आणि इथे शिखरजी आहे असं म्हणाले.
आणि हा मधला रस्ता त्यांनी काय केला, वाढवून दाखवला. बोला, मग शिखरजी तिथे आहे की नाही, आहे की नाही, नाहीये तिथे शिखरजी, तिथे नाहीये. पण शिखरजी कुठे आहे ते समजून घ्यायला उपयोगी आहे की नाही. हा, त्याचप्रमाणे व्यवहार नाही याची उपयोगिता आहे. व्यवहार नाही सांगतोय बघा, इथे तू आहेस, इथे शिखरजी आहे. आणि निश्चयाने सांगतो तू इथं आहे, तू तुझ्या ठिकाणी आहे, शिखरजी शिखरजीच्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी प्रयोजनाची जर मुख्यता आणि जर दृष्टीची नयाची मुख्यता लावली तर निश्चितच हे तत्वज्ञान समजून घ्यायला अतिशय सोपं जातं. सर्व सोपं आहे. केवळ आपण आपला पुरुषार्थ वाढवून आपली योग्यता वाढवली असता आपल्याला सर्व प्रकारची सिद्धी होऊ शकते. पात्रतां नीतमात्मानं स्वयमेव यान्ति संपदः. जो स्वतःची पात्रता वृद्धिंगत करतो नियमाने त्याला सर्व प्रकारची संपदा, विद्या, समृद्धी, केवळ ज्ञानादी विभूती सहजच त्या पात्रतेसमोर प्राप्त होतात, प्रकट होतात. आणि म्हणून प्रत्येकाने आपली ही अध्यात्मरूप आत्मद्रव्याच्या निकट जाणीरूप पात्रता वृद्धिंगत केली पाहिजे. अशा प्रकारचा पुरुषार्थ सर्वांना घडो या मंगल भावनेने ओम.